या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। शहर भर में ये चर्चा चल रही है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के सुधीर खटमल जी जो शहर अध्यक्ष हैं, आपकी और उनकी कुछ अनबन के कारण जो है उन्होंने राजीनामा दिया, क्या कहना चाहेंगे? ये बात गलत है, झूठ है। अभी भी हमारी पार्टी प्रवक्ता एवं बेरिया साहब ने सभी पत्रकारों के सामने मुलाकात की। महेशन नकोटे साहब, प्रमोद दादा सपाटे साहब, भारत जाधव साहब, शंकर पाटिल साहब, प्रशांत बाबर, चंद्रकांत पवार, मुल्ला साहब, सभी हमारे पदाधिकारी यहाँ पर मौजूद है। तो अभी बेरिया साहब ने सभी पत्रकार भाई के सामने डिटेल से खुलासेवार बात कही और सभी बात खुलासा हुआ कि कल सिर्फ हम जो हमारे जो पार्टी से प्रदेश से जो इच्छुक फॉर्म का जो नमूना आया था वो सभी दिखाने के बारे में डिस्कस हुआ और सब लोग के रया मुशर्रा हुआ, चर्चा भी। इसमें बहस ऐसा तकरार ऐसा कुछ भी नहीं हुआ। चर्चा नहीं होती, हम आहा भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम। काल रोजी आमच्या पक्षाचे शहराध्यक्ष यांनी स्वच्छेने आपला राजीनामा दिलेला। त्यांनी अशा पद्धतीचं राजीनामा पत्र आपल्याकडे बघितलं असेल। त्यांनी कुणावरही काही अशा पद्धतीचं कुठलाही आक्षेप किंवा काही असं घेतला नाही। त्यांनी स्वच्छेने त्यांच्या अडचणीमुळे राजीनामा दिला होता। परंतु आज वेगळीच चर्चा आम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळते तुमच्या माध्यमातून। त्यांनी जरी राजीनामा दिला असला, त्यांनी राजीनामा ॲड्रेस केला आमच्या प्रदेश अध्यक्षांना, त्याच्या प्रती दिल्या आमचे शहर आणि जिल्ह्याचे निरीक्षक माने साहेबांना आणि एक प्रत मान्य कोटे साहेबांना त्यांनी दिलेली आहे। आज आमच्या सगळ्या प्रमुखांची सकाळी बैठक झाली, चर्चा झाली, एकमेकाशी आम्ही चर्चा केली आणि पक्षातले आमच्या सगळे जे काही आमचे प्रदेश आहेत, आमच्या शहरातले कार्याध्यक्ष आहेत, आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याशी विचारविनिमय केला। एक दुसऱ्यांना आम्ही दूरध्वनीवरून, भ्रमणध्वनीवरून चर्चा केली आणि सगळ्यांनी मिळून आम्ही निर्णय घेतला की आम्ही प्रदेश अध्यक्ष आणि आमचे ऑब्झर्व्हर महेश कोठे यांना आम्ही विनंती केली की जरी त्यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांचा राजीनामा नामंजूर करावा। अशा तऱ्हेच्या आमच्या सर्व शहर आणि शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही प्रदेश अध्यक्षांकडे आणि आमच्या सगळ्या नेत्यांकडे विनंती केलेली आहे। आणि आम्ही सुधीर खटमल साहेबांनाही आम्ही सगळे विनंती करणार आहोत, त्यांनाही सांगणार आहोत की बाबा आता निवडणुका लवकरच होणार आहेत विधानसभेच्या, त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि आपल्या पक्षाचं या ठिकाणी काम करण्याकरता त्यांनी 6 महिने 7 महिने जे काही त्यांना कालावधी मिळाला होता त्याच्यामध्ये चांगलं काम केलं। अनेक कार्यक्रम पक्षाच्या वतीने जे कार्यक्रम प्रदेश आमच्या पातळीवरून आले आणि प्रदेश कार्यालयाकडून आलेल्या सर्व आदेशाचे पालन करून त्या पद्धतीने विविध अशा पद्धतीचे आंदोलनं, विविध अशा पद्धतीचे कार्यक्रम पक्षाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी घडवून आणले, पक्षाचा आदेश पाळला आणि
पक्षाचं काम लोकसभेमध्ये असेल अत्यंत निष्ठेने आम्ही सगळ्या लोकांनी केलेलं आहे. त्याचा काही चर्चा वेगळी आपल्या काही वर्तमानपत्रामध्ये आली की आमच्यामध्ये दुफळी आहे, गटबाजी आहे, यांचं जमत नाही, त्यांचं यांच्याशी जमत नाही, अशा पद्धतीच्या काही वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या. आणि म्हणून आजची पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी खास करून बोलवली आहे की आमच्या पक्षामध्ये कुठंही मतभेद नाहीत, मनभेद नाहीत. आम्ही सर्व एक दिलाने एक मताने आम्ही काम करतो. आणि जे काही एक चर्चा सोशल मीडियावर किंवा आणखीन माध्यमातून चालू आहे ती चर्चामध्ये तथ्य नाही. पक्षाच्या बैठकीमध्ये काल जे काही झालं त्याच्यामध्ये प्रश्न विचारणं किंवा एखाद्या बाबीचं खुलासा करून घेणं याला कुठेही वाद म्हणता येणार नाही याला. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी असं एक दिलाने एकजुटीने आम्ही त्यांचा राजीनामा नामंजूर करा. त्यांनी ते पुढं पाठवलं म्हणून आम्ही ते त्याच्या बाबतीमध्ये ते पक्षश्रेष्ठींना विनंती केली. वास्तविक कोटे साहेबांच्याकडे गेल्यानंतरही कोटे साहेबांनी त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे, त्याच्या एवढं काही तुम्हाला राजीनामा देण्यासारखं काय असं नाही आहे काय प्रकरण. पण ते स्वतःच म्हणाले की नाही मला आता थोडंसं जमणार नाही, मला जरा थोडं काम आहे आणि मी स्वच्छेने देतो आहे, अशा पद्धतीने त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी. आणि म्हणून ते राजीनामा नामंजूर करावा असं एक मतानं सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही या ठिकाणी विनंती केलेली आहे. ते राजीनामा नामंजूर होईल. आम्ही आमच्या अध्यक्षांनाही सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही आपला राजीनामा आम्ही सगळे म्हणतोय तुम्ही तो मागे घ्यावा आणि पक्षाचं काम आपण यापुढं येणाऱ्या जे काही आगामी निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचे ताकद वाढवण्याकरता, पक्षाचं काम करण्याकरता आणखीन आपल्याला सगळ्यांना घेऊन या ठिकाणी जायचं आहे. अशा तऱ्हेचं त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत. हे सांगण्याकरताच आपल्याला आज या ठिकाणी आम्ही बोलवलेलं होतो. राजीनाम्यामध्ये त्यांनी काय लिहिलेलं स्वच्छने असं आहे, मी जेव्हा लिहितो की मी स्वच्छेने माझा राजीनामा देतोय आणि मी सगळ्यांचा आभार मानतो त्या राजीनामा पत्रात मला सहकार्य केल्याबद्दल, मला या पदावर बसवल्याबद्दल. हे सर्व जेव्हा मी करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये किंतु परंतुचा प्रश्नच नाही, त्यांची सही आहे त्याच्यावर. तुम्ही का म्हणजे लोकांना म्हणजे असं का म्हणता की बाबा तुमची मागणी अर्ज द्या, तुम्हाला हे करा, जे इच्छुक आहेत त्यांना पण तुम्ही थांबवताय, ज्या मागण्या आहेत त्यांना पण थांबवताय. आणि तुम्हालाही माहित आहे तुम्ही पवार साहेबांनी काम केले, मग ते सुट्टी गेले हे तुम्हालाही माहित आहे. नादाला लावायचं काम करताय असं वाटत नाही का? प्रयत्न करायचं काम आहे. नाही आत्ता सांगतो तुम्हाला, आजपर्यंत तरी कुठल्या मतदारसंघ कुठल्या पक्षाला किंवा मित्र पक्षाला गेलेला आजपर्यंत कुठलीही चर्चा नाही वर, फायनल नाही झालं अजून कुठेही फायनल नाही. अशा आहेत तर तुम्हाला आशा शेवटपर्यंत असावी, शेवटपर्यंत असावी, शेवटच्या क्षणापर्यंत. जिल्ह्यात किती विधानसभा लढणार आपण? कुठल्या शहरात किती विधानसभा लढणार? आम्ही शहरातल्या सगळ्या जागांच्या संदर्भामध्ये आलेले सर्व अर्ज प्रदेश काँग्रेसकडे पाठवणार आणि जागा कुठल्या पक्षाला देण्यात येणार आहे ते सगळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, राष्ट्रवादी आणि काँग्रेस कमिटी आणि आपले उद्धव सेना जे आहेत ते सगळे मिळून ठरवणार आहेत. त्यांचं एक असं स्टेटमेंट काल परवा आलं होतं की ज्याची जिथं ताकद त्या त्या ठिकाणी लढवायचं असं काहीतरी एक स्टेटमेंट आहे. त्या पद्धतीने चर्चा महाराष्ट्र प्रदेशवर तिन्ही आघाड्याच्या प्रमुखांची आणि प्रत्येक आघाडीच्या पक्षाने 2-2, 3-3 लोकांची ती कमिटी केलेली आहे, ते जाऊन तिथे चर्चा करतात. ते काल रोजी आम्ही सगळे बसलो होतो, त्याच्यामध्ये किती अर्ज आलेत काय आले ते सगळे काल चर्चा झाली आमची. तिन्ही मतदारसंघामध्ये आलेले आहेत, काही मतदारसंघामध्ये 4 आलेत, काही मतदारसंघात 5 आलेत,
काही मतदारसंघात 3 आले. असे 3 मतदारसंघ आहेत आपल्याकडे शहरामध्ये. तर एकूण 12-13 लोकांनी अर्ज केलेला आहे. सगळ्या मतदारसंघात अर्ज आहे आणि ते सगळी स्क्रुटिनी करून आता पक्षाचे फॉर्म त्याच्यामध्ये ते नमुना आलेला आहे, तर नमुन्यात भरून द्यायचे. पूर्वी सगळे आपल्या प्लेन पेपरवर अशा पद्धतीचे अर्ज दिलेले होते किंवा लेटर हेडवर दिलेले होते. आता पक्षाने स्वतः प्रदेश काँग्रेसने ते नमुना पाठवलेले, त्या नमुन्यामध्ये भरून त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्यामुळे काल सगळ्यांना नमुने दिलेले आहेत. ते एकदा 5 तारीख त्याची शेवटची मुदत आहे. 5 तारखेला पर्यंत पाठवायचे आहेत. 7 तारखेला तुम्हाला सगळी माहिती देतो आम्ही. 5 तारखेपर्यंत किती लोकांचे येतील अर्ज, त्याचा टोटल तुम्हाला 6 तारखेला देतो. मध्यंतरी काय निर्णय झाला का आघाडी काय म्हणून कुणाला जागा करणार का? नाही, ते वरचे लोक ठरवतील. अजून त्याच्याबद्दल काही चर्चा नाही. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.